नमस्कार मित्रांनो, बघा टीईटी 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन एकदा वाचून घेऊया. बघा, 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरच्या सर्व बाजूनी 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? म्हणजे एक बाग आहे, बागेभोवती 5 मीटर रुंदीचा आपल्याला रस्ता करायचा आहे आणि त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलंय. पहिल्यांदा बाग काढू. बघा, ही आयताकृती बाग काढली आपण. बघा, त्या आयताकृती बाग काढली आणि त्याच्या भोवती काय 5-5 मीटर रुंदीचा रस्ता करायचा. बघा, सगळ्या साईडला 5-5 मीटर वाढवायचं. बरोबर, हे बघा, ही केला रस्ता तयार. बरोबर, बघा आता बागेची आधी आपण लांबी रुंदी लिहू. लांबी आहे 50 मीटर, रुंदी आहे 30 मीटर. बरोबर का? आता मित्रांनो, आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं. मग काय करलो बघा, पूर्ण हे मोठा आयत आहे का त्याचं क्षेत्रफळ काढायचं, नंतर हे आपल्या बागेचा क्षेत्रफळ काढायचं आणि वजा करायचं. म्हणजे राहणार काय असणार? रस्ता असणार. बरोबर, मला सांगा मित्रांनो, बघा इकडे 5 मीटर वाढवले, इकडे पण 5 मीटर वाढवले, इथं 5, इथं 5, म्हणजे मोठ्या आयताची लांबी किती झाली? 50 अधिक 5 अधिक 5 किती झाली? 60. बरोबर, याची लांबी झाली 60. याची किती होईल लांबी आता मोठ्याची? बघा, रुंदी वरी 5 वाढवली, खाली पण 5 वाढवली, किती झाली? 30 आणि 5 35, 35 आणि 5 40, म्हणजे रुंदी झाली 40. बघा, दोघांचे क्षेत्रफळ काढा, वजाबाग करा, म्हणजे रस्त्याचे निघेल किती. बघा, याचं क्षेत्रफळ काढलं किती येते? 5 त्रिक 15, म्हणजे याचं येतं 1500 चौरस मीटर. ह्याचं किती? 6 चोक 24, म्हणजे 2400 मीटर. बघा, या मोठ्या आयतामधून छोट्या आयताचं क्षेत्रफळ वजा केलं, रस्त्याचे येते 2400 मधून 1500 गेले, किती उरले? 900. म्हणजे पर्याय क्रमांक 4 900 चौरस मीटर. धन्यवाद.